प्रश्न आणि समस्यांचं एकत्रीकरण, त्याचा प्राधान्यक्रम लावणे, अचूक उपाययोजना शोधणे, परिणामकारक घटकांचे एकत्रीकरण करणे, लोक जनजागृती आणि लोकसहभाग घेणं, सर्व विचारांच्या राजकीय इच्छाशक्तीचा प्रभावी वापर करणं या माध्यमातून जटिल प्रश्न सुटू शकतात। यातील पहिली पायरी प्रश्नाने समस्याचं एकत्रीकरण करणे ही आहे। आपण या कामी सूचना करणे ही विनंती। शरद बुटे पाटील। ही फेसबुक पोस्ट आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांची। भाजपच्या जिल्हाध्यक्षांना जाणवलेल्या या समस्या खेड तालुक्याच्या राजकारणाला बरीच वळणे देऊन जातात। ती कोणती पाहूया आजच्या पॉलिटिकल पॉइंट मध्ये, पण त्यापूर्वी हेडलाईन्स। भाजप जिल्हाध्यक्षांच्या फेसबुक पोस्टची खेडच्या राजकीय वातावरणात गरमागरम चर्चा। आगामी विधानसभेच्या तयारीमुळे महायुतीला सिग्नल। महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये लगबग। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक। पक्षबांधणी, पक्ष संघटन आणि पक्ष शिस्तीच्या कार्यकर्त्यांना दिल्या सूचना। महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या तिकिटासाठी मोठी चढाओढ। उत्तर पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट्या आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे सर्वेक्षण। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात 550 बिबट्यांचं वास्तव्य। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला पाहूया अपडेट आषाढी वारीची। आषाढी वारीसाठी वारकरी आता श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहूकडे गर्दी करू लागले आहेत। संत शिरोमणी गंगाजीबुवा मवाळ यांची आषाढी पायी दिंडीनं श्री क्षेत्र कडूस गावातून प्रस्थान ठेवलं। आषाढी वारीसाठी कडूस गावातील आणि पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी देहूकडे वाटचाल केली आहे। कडूसला प्रति पंढरपूर म्हटलं जातं। गंगाजीबुवा मवाळ हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते, त्यामुळे त्यांना तुकोबांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली होती। स्वतः संत तुकाराम महाराजांनी कडूसमध्ये या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केल्याची धारणा आहे। दरवर्षी कडूसमध्ये माघ महिन्यात मोठा धार्मिक कार्यक्रम होतो। 28 वर्ष तुकाराम महाराज या कार्यक्रमाला येत होते, त्यामुळे गंगाजीबुवा मवाळ यांच्या या दिंडीला विशेष महत्त्व आहे। ही दिंडी देहू गावात पोहोचून पुढे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल। जुन्नर वनविभागातील मागील 5 वर्षातील बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी आणि मृत्यूच्या घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील 233 असंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे। जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या 4 तालुक्यांचा जुन्नर वनविभागामध्ये समावेश असून या वनविभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अनुक्रमे जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, राजगुरुनगर, चाकण आणि शिरूर या 7 वन परिक्षेत्रामध्ये विभागले गेले आहे। बिबट्याचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतात आहे। भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून या संस्थेमार्फत जुन्नर विभागातील हद्दीत करण्यात आलेल्या अभ्यासातून या क्षेत्रात बिबट वन्य प्राण्यांच्या संख्येची घनता प्रति 100 चौरस मीटर मध्ये 6 ते 7 बिबटे इतकी आढळून आली आहे। तसेच बिबट्याचे मानवावरील आणि पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्याचे एकूण संख्या 400 ते 450 असण्याची शक्यता। जुन्नर वनविभागात मागील 5 वर्षात बिबट वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एकूण 40 गंभीर जखमी आणि 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यूच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता हे क्षेत्र संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे। आता बातमी आहे अंगणवाडी मदतनीस भरतीची। खेड तालुक्यातील 13 गावांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या पदासाठी स्थानिक महिलांमधील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। खेड तालुक्यातील विरम, बलवडी, वाघू, सातकरवाडी, तांबडेवाडी, कुरुळी, खराबवाडी, सिद्धेगव्हाण, खालुंबरे, कोळे, शिवे, कातकरवाडी, वाकीतर्फे वाडा, चोरगेवाडी या गावांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदाची जागा रिक्त आहे। इच्छुक महिलांसाठी 28 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हे अर्ज उपलब्ध होणार आहेत। तुम्हाला पक्का वाहन परवाना हवाय तर ही बातमी तुमच्यासाठी। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जुलै महिन्यात पक्क्या परवान्यासाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं आहे। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत
खेडमध्ये 1 आणि 2 जुलै रोजी, मंचरमध्ये 8 आणि 9 जुलै, जुन्नरमध्ये 15 आणि 16 जुलै, वडगाव मावळमध्ये 22 आणि 23 जुलै, तर लोणावळ्यात 29 आणि 30 जुलै या दिवशी पक्का परवाना शिबिर दौरा होणार आहे. पक्क्या परवान्याचा कोटा 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळवली आहे. आता पाहूया महाविकास आघाडीमधील राजकीय घडामोड. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुका पदाधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक झाली. चांडोली येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत पक्षबांधणी, पक्ष संघटना, पक्षशिस्तीच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. या बैठकीला जिल्हा प्रमुख अशोक खंडेबराड, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे तसेच खेड तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आता वळूया आजच्या आपल्या पॉलिटिकल पॉइंटकडे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 राजकीय गट पडले आहेत आणि ते आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष विधानसभेसाठी आपली वैयक्तिक तयारी करतायत हे मात्र नक्की. भाजपचे उत्तर पुणा जिल्ह्याचे अध्यक्ष शरद बोटे पाटील यांनी केलेली आजची फेसबुक पोस्ट बरंच काही सांगून जाते. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोत खेड तालुक्यासमोर गेले कित्येक वर्षापासून जैसे ते असलेल्या समस्यांचा उल्लेख केला आहे. पाणी प्रश्न, पुनर्वसन, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, नदी प्रदूषण अशा काही समस्यांचा उल्लेख या फोटोत दिसतो. खेड तालुक्यात गेले कित्येक वर्ष हे प्रश्न सतावत आहेत, पण नेमकं आत्ताच्या समस्यांचं मंथन का, असा प्रश्न तयार होतो. खेड तालुक्याचा विचार केला तर महायुतीमध्ये खेड आळंदी विधानसभेची जागा राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाकडे आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे संभाव्य उमेदवार असणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे 2014 ते 2019 हा अपवाद वगळता आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे 2004 पासून तालुक्याची धुरा आहे. त्यामुळे तालुक्यात आजही प्रलंबित असलेल्या प्रश्नांची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून मोहितेंवरच होती आणि आहे. त्यामुळे बोटे पाटील यांनी मांडलेल्या या समस्या नक्की कोणाकडे बोट करतात याचा विचार करायला हवा. शरद बोटे पाटील जरी आपली विधानसभेची तयारी करत असले तरी त्यांनी या समस्या मांडून कळत नकळतपणे महायुतीच्याच आमदाराला टार्गेट केलेलं दिसतं. या समस्यांचा पाडा मांडून दाखवणं म्हणजे प्रामुख्याने आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यपद्धतीवर शंका करणं नाही का? या सगळ्यावरून खेडच्या राजकारणात काय समीकरण बदलतील हे वेळच सांगेल. पण महाविकास आघाडी असो किंवा महायुती, विधानसभेला वरिष्ठ नेत्यांची खेड तालुक्याची मोळी बांधण्यात दमछाक होणार हे मात्र नक्की. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.